नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मी बीडचा वाघ, घाबरत नाही। विलास घुले हत्या प्रकरणी मुलावरील आरोपावरून खासदार बजरंग सोनवणे आक्रमक। टोमॅटो देतो असे सांगून घरात बोलावल्यानं 7 वर्षाच्या चिमुरडीवर 50 वर्षीय जुमेया अली शेख या नराधमाकडून अत्याचार। आणि हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, तुकाराम मुंढे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आणि पोलीस ठाण्यात पडून असलेला मुद्देमाल हा मूळ मालकांना परत मिळावा यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत असून या मोहिमेअंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलिसांकडून सन 2023 मध्ये झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या 68,000 रुपयांची रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादीला सन्मानपूर्वक परत करण्यात आली। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्णकुटी कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड येथील रहिवासी निवृत्त ज्येष्ठ नागरिक श्री शेषराव हरिभाऊ हिवराळे वय 65 वर्षे यांच्या घरी सन 2023 मध्ये घरफोडी झाली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 323/2023 नुसार दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपी राम बंशी नवले राहणार आहेर धानोरा, जिल्हा बीड याला अटक केली होती। त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली 68,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जप्त मुद्देमाल परत करण्याबाबत विशेष मोहीम राबवून सर्व पोलिसांना पाठपुरावा करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत। या मोहिमेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वेंकटराम यांनी सर्व पोलीस शाखांना प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिलेले आहेत। या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांनी पावले उचलली। मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय बीड यांच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 12 जून 2026 रोजी ही 68,000 रुपयांची रोख रक्कम मूळ फिर्यादी श्री हिवराळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। हा मुद्देमाल परत देण्याची कायदेशीर प्रक्रिया आणि पाठपुरावा करण्यात महिला पोलीस अंमलदार सीमा रोहिदास गायकवाड आणि रामलीला काशीनाथ गुंजाळ यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। दरम्यान 3 वर्षांनंतर आपली कष्टाची कमाई परत मिळेल अशी आशा फिर्यादीने सोडून दिली होती, परंतु पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे आणि कर्तव्य दक्षतेमुळे आपली रक्कम परत मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक श्री शेषराव हिवराळे यांनी मोठे समाधान व्यक्त केले असून बीड पोलिसांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत। बीडच्या केज तालुक्यातील कदमवाडी येथील गावकरी हॉटेलचे मालक श्री विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग 3 दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून ठिय्या मांडला होता। अखेर काल दिनांक 23 जून रोजी मध्यरात्री खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 53 तासानंतर म्हणजे 3 दिवसांनी रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर केज तालुक्यातील टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याला एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने धाराशिव जिल्ह्यातून अटक केली असून आता या प्रकरणातील सर्वच आरोपी अटक करण्यात आले आहेत। दरम्यान आता या प्रकरणाच्या तपास कामी IPS श्री वेंकटराम सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज यांच्या नेतृत्वाखाली एका SITची स्थापना करण्यात आली असून ताबडतोब सदर गुन्ह्याचा तपास हा SITकडे वर्ग करण्यात आला आहे। या SITमध्ये बीड LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, PSI श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार आनंद मस्के, मारुती कांबळे आणि दीपक खांडेकर सर्व नेमणूक LCB बीड यांचा समावेश करण्यात आला आहे। तसेच सदरील SIT म्हणजेच विशेष तपास पथकाचे प्रमुख श्री वेंकटराम यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाच्या आवश्यकतेनुसार तपास पथकामध्ये आवश्यकतेनुसार जास्तीचे अधिकारी व अंमलदार यांची मागणी केल्यास त्यांच्या मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे। सदर खुनाच्या अनुषंगाने गुन्ह्याचे सर्व कागदपत्रे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी केज यांच्याकडून हस्तगत करून
SITची कार्यवाही त्वरित सुरू करून केलेल्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल तसेच तपासातील प्रगती अहवाल हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना वेळोवेळी सादर करावा अशा प्रकारचे आदेश पोलीस अधीक्षक बीड यांच्या वतीने देण्यात आले आहेत। त्यामुळे विलास घुले खून प्रकरणी आता SITच्या तपासात काय निष्पन्न होणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या प्रकरणी बीडचे खासदार श्री बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांच्यावर होत असलेल्या आरोपाच्या अनुषंगाने आज सौरभ सोनवणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून पाहूयात सौरभ सोनवणे यांनी नेमका काय खुलासा केला आहे ते। काल परवाची केस तालुक्यातील टाकळी व कदमवाडी या वस्तीलगत जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो व स्वर्गीय विलास घुले यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ही त्यांची जी हत्या झाली आहे ही हत्या कशा पद्धतीने झाली याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे। या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे। 20 जून 2026 वार शनिवार रोजी माझे पूर्ण CCTV फुटेज व माझं या ठिकाणी पाहिली गेली आहे। मी सकाळी 9 वाजता घरून माझ्या पवनसूत निवासवरून निघालो व येडेश्वरी साखर कारखाना युनिट 1 या ठिकाणी पोहोचलो। तिथून परत मी रिटर्न 2 वाजता माझ्या निवासस्थानी परत आलेलो आहे। 2 वाजल्यापासून मी पुढच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मी माझ्या घरी निवासस्थानीच आहे। याची देखील CCTV फुटेज SP साहेबांनी असेल पोलीस प्रशासनाने असेल यांनी सर्वांनी पाहिली आहे, याची देखील फुटेज आहे। दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी माझी थार गाडी गेली आहे असं देखील आरोप केले जातात, पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की माझी थार गाडी देखील त्या तारखेला 20 तारखेला पूर्ण दिवसभर माझ्या पार्किंग मध्ये उभा होती, हे देखील CCTV फुटेज मध्ये क्लिअर दिसत आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे, जर कुठे तुम्हाला मला बोलवायचं असेल तर मी देखील त्या ठिकाणी यायला आपल्या सर्वांशी संवाद साधायला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो। जर तो माझ्यावर कोण आरोप करत असतील तरी त्या आरोपाला मी सामोरे जाऊन आपल्या सर्वांची पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी मला बोलवेल त्या ठिकाणी येऊन मी आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला तिथे हाजीर असेल। कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जातंय का हे देखील बघितलं पाहिजे। आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच तथ्य नाहीये, हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।